छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपायुक्त यांनी कामगारांना मिळणाऱ्या सुविधांना रोख लावल्यामुळे त्यांच्या विरोधात विविध कामगार संघटनांनी आज आझाद मैदान ते कलेक्टर ऑफिसपर्यंत रॅली काढत कामगार मंत्री तसेच कामगार उपायुक्त यांना जवाब दो या आशयाचं आंदोलन आज करण्यात आलंय। यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील कामगार या ठिकाणी उपस्थित होते। कामगारांना देण्यात येणाऱ्या त्यांच्या हक्काचा वाटा, सुरक्षा संच तसेच संसार संच उपायुक्त यांनी बायोमेट्रिक करणं बंद केल्यामुळे कामगारांचं मोठं नुकसान होत असून कामगारांना न्याय मिळावा, वेळेत त्यांना सुरक्षा संच तसेच संसार संच मिळावा म्हणून सर्व संघटनांनी हा मोर्चा काढलाय, असं प्रतिपादन समन्वयक यांनी केलंय। कामगारांसाठीच असलेल्या आणि राज्यातील सरकार तसेच केंद्राचे सरकार देखील कामगारांसाठी विविध योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी याकरता विविध जाहिराती प्रसिद्ध करतात। कोटी रुपयांचा खर्च केला जातो, परंतु संभाजीनगर येथे कामगार उपायुक्त यांनी त्या योजनेलाच लाल झेंडा दाखवलाय आणि जाणीवपूर्वक कामगारांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप कामगार संघटनांच्या विविध पदाधिकारी यांनी केलाय। नोंदित कामगारांसाठी जवाब दो महामोर्चा सर्व संघटनेच्या वतीने आम्ही आयोजित केला होता। अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला धरून जी बाब आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे ती बाब आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती अत्यंत सगळ्या कामगारांपर्यंत, प्रशासनापर्यंत, वरच्या लेवलच्या सगळ्या प्रशासनापर्यंत ती जाऊ आणि त्या बाबीची दखल घेतली जाऊ ही आपल्या चॅनलकडनं ही महत्त्वाची बाब आहे। आज जो महामोर्चा झाला, जवाब दो महामोर्चा, त्यामध्ये विचारण्यात आलं की कामगार मंत्री आप जवाब दो, कामगार उपायुक्त आप जवाब दो, जिल्हाधिकारी न्याय दो, अशी ती व्यवस्था लोकांची झाली, मानसिकता झाली, कामगारांची झाली। त्या मानसिकतेला जबाबदार फक्त कामगार उपायुक्त आहेत। या ठिकाणी याच्यातून निदर्शनास येत आहे कामगार उपायुक्तांनी जर ह्या सगळ्या गोष्टी वेळेत हँडल केल्या असत्या तर त्यांना आज ही वेळ आली नसती। कामगारांचं जाणीवपूर्वक मानसिक छळ कामगार उपायुक्तांनी केला। हा आमचा सरळ आरोप नव्हे तर हा सिद्ध झालाय, आजच्या मोर्चाच्या प्रसंगानुसार हे सिद्ध झालं की बाबा जर लोकांचा रोष नसता, कामगारांचा रोष नसता तर कामगार आमच्यासोबत उभीच राहिली नसते। परंतु कामगारांना जी तळमळ आहे, त्यांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काही योजना आणली आहे लोकांसाठी भांड्यांची ती लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी शासन आपल्या दारी त्यांनी उपक्रम राबवले। पण या उपक्रमाअंतर्गत सुद्धा हे इथल्या स्तरावर, जिल्हा स्तरावर ज्यांच्याकडे आहे सगळ्या गोष्टी, परंतु त्यांना ती बाब मिळत नाही, यासाठी आमचा हा जवाब दो कामगार मंत्री जवाब दो, जवाब दो, जवाब दो, कामगार मंत्री जवाब दो, जवाब दो, जवाब दो, कामगार आयुक्त जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जिल्हाधिकारी साहेब न्याय दो, न्याय दो, न्याय दो, जिल्हाधिकारी साहेब न्याय दो, न्याय दो, न्याय दो। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।